पाण्यामध्ये 2 दिवस आम्ही काढायचं का? हे तिला कळतंय का मॅडमला? हातात वडू वडू 2 बाया लावल्या त्या मला धरायला, मोटर काढून उपसून नेली तिने. आता कसं करायचं आम्ही 2 दिवस पाण्याचं? सांगा, आता जाईल पाणी. आमच्या घरात परिवार आहे, 5-6 पोरं आहे, ती लेकरं बाळा आहे, ती कसं पाणी भरायचं? काय सांगाल नागरिकांच्या समस्या पाण्याबद्दल? हे बघा, शेवटच्या घरांना अजिबातच पाणी जात नाही. आता जाऊन बघा. त्यामध्ये तुम्ही जे अनधिकृत काही मोटारी लावलेत, पाण्याचा अवैधरित्या काही वापर करायला लागलेत, त्यावर तुम्ही कारवाई करायला काय वाटते? संबंधित कारवाई केल्यानंतर कशा प्रकारे? तिथे फक्त शेवटची जी घरं आहेत, शेवटची जी घरं आहेत त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यांना किती महिने झाले पाणी येत नव्हतं. आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले, टाइम बदलून बघितला. शेवटी कसं आहे, एवढ्या मोठ्या मोटर लावणार लोक, ठीक आहे, तुम्हाला देते 2.5-3 तास तुम्हाला पाणी आहे, तुम्ही तेवढं वेट करा. इथल्या नागरिकाचं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारचं बिगर मोटर लावल्याशिवाय आम्हाला पाणी भेटत नाही आणि 1 दिवसावर पाणी येते. काय सांगाल? एवढा महिलांचा आक्रोश आहे. माझ्याकडे व्हिडिओ मी काढलेले आहेत, अगदी शेवटच्या घराचा व्हिडिओ. तरी तुमचं म्हणणं असेल तर ते तुम्ही माझ्या 11:30 पाणी गेले, प्रेशर मध्ये पण पाणी नाही. किती दिवसाला आड पाणी येते? दिवसाआड पाणी येते. काय पाण्याचं प्रेशर आहे का? कमी येतो पाण्याचा. पहिला जास्त होता, 15 दिवस कधी 9ला ना आता पाणी गेलं. पण मग आम्ही काय करायचं? किती घंटे पाणी येते तरी पण? किती 9ला आलं ना आता गेलं 11 वाजता. काही सांगता येत नाही. 10ला जात होतं. आणि आमचे पहिले घर आहे. नगरसेवकाला तुम्ही सांगितले का इथल्या स्थानिक? सगळ्यांना फोन पाणी येते. येतं म्हणतात पाणी येतं म्हणतात. किती वर्ष झालं टँकरने पाणी येतं? नाही, आता आलं 15 चालू झालं दिवस. आता सांगितलं आम्ही. अगोदर नव्हता प्रॉब्लेम. नळाला पाणी येत होतं का? हो, येत होतं. आताच आहे. जे आहे ते येत होतं, सत्य सांगतो आम्ही. काही हे नाही. काय सांगाल? संबंधित अधिकारी या मोटरवर कारवाई करायला आलेत आणि महिलांचा संबंधित अधिकाऱ्यांना फक्त हप्ते वसुलीची माहिती आहे. सोसायटीमध्ये जातात, हप्ते घेतात, गोरगरीब नागरिकांच्या मोटारी जमा करतात, एवढंच कळतं. पण त्या गोरगरीब नागरिकांना पाणी द्यायचं कळत नाही त्यांना. इथून मागच्या 6 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या पिरियड मध्ये व्यवस्थित पाणी चालू होतं, 1 वाजेपर्यंत चालू होतं. मग आताच कुठून अडचण आली? धरणातलं पाणी संपलंयच का? मग संपलंय तर मग काही शास्त्री नगर पुरतच संपलंय का? शास्त्री नगर पुरतच संपलंय का धरणातलं पाणी? ही ज्या मॅडम आहेत इथे या भागात काम करतात, त्या कुणाच्या तरी नगरसेवकाच्या आदेशाने काम करतात. इथं पाणी सोडायचं, तिकडे बंद करायचं, तिकडे सोडायचं, हे धंदे करीत. त्यांच्याकडे टॅबलावरती 1 वर्ष झालं एक फाईल 1.5 लाख रुपयासाठी त्या मॅडमनी फाईल अडवली. टॅबलावरती काल मी बघून आलेलो आहे फाईल ती. 1.5 वर्ष झाले. त्यांना फक्त हप्ते वसुलीची माहिती आहे. जे मजूर आहेत त्या मजुरांचं काम काय आहे? रोडवरचे सगळे लिकेज बघणे, काढणे, हे काम आहे ना. या सोसायटीमध्ये हप्ते वसुलीला जातात. या सोसायटीमध्ये जाऊन कनेक्शन किती आहे चेक करीत. मीटर निरीक्षक कशासाठी आहेत? हे मजुरांचं काम आहे का? कुणाचं कोण हे काम करायला? मॅडम म्हणते मजूर आहे माझ्या हाताखाली कामाला आहेत 2. मॅडमच्या हाताखाली आहेत का मजूर 2 कामाला? मजूर कामाला कशासाठी आहेत? मॅडमच्या फायली घ्यायला आहे का? संबंधित मॅडमची तक्रार केली आहे का तुम्ही? मी संबंधित मॅडमची सूर्यवंशी साहेबांकडे, बिर्दे साहेबांकडे तक्रार केलेली आहे. ते काय बोलले? ते म्हणले आता योग्य निर्णय घेऊ आम्ही लवकरात लवकर. आता जी महिलांचा आक्रोश आहे यावर काय सांगा? आंदोलन काय करणार? आम्ही अंडा मोर्चा घेऊन ग प्रभागावरती सगळ्या महिला घेऊन ग प्रभागावरती अंडा मोर्चा काढणार आहे 2 दिवसात, पाणी जर सुरळीत केलं नाही तर. या ठिकाणी मी विचारलं की संबंधित नगरसेवक हे महिलांच्या आखेल धावून आले, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिलांच्या पाठीमागे नगरसेवकांनी मतदान घेतलं मागच्या 5 वर्षात, पण ते फिरकले नव्हते आणि पुढच्या 5 वर्षात सुद्धा फिरकणार नाही. विचारा महिलांना बाकीच्या. लोकांना निवडून दिलं. काय झालं मावशी? चांगल्या लोकांना नाही निवडून दिलं. ते तसल्या घरात बसणाऱ्या लोकांना निवडून दिलं. ते आलते का नाही तुमच्यापर्यंत? गरीबाला असं बायांना धरून घरात बसून मोटर काढून नेते. ते तुमच्यापर्यंत आलते का नाही? विचाराय का? कशाला विचारा येते? विचारा येतच नाही. निवडून आल्यापासून विचारायची येत नाही तर कशाला विचारा येते? त्यांनी ज्यांना दिलं त्यांना दिला पैसा. आम्ही न पैसा घेता आमच्या मोटर काढून चालवल्या त्यांनी. मोटर पाणी असेल तर मोटर काढा ना. नळाला पाणीच नाही तर मोटर कशाच्या काढता तुम्ही? नळाला पाणीच नाही. बघा कॉलनीमध्ये एकच पाईपलाईन आहे, एवढी संख्या जास्त आहे, मग पाणी कसं भेटल? डायरेक्ट मोटर कसं काय काढू शकता? आधी आम्हाला सूचना देऊन मोटर काढायचं ना तुम्ही. डायरेक्ट कसं काय काढता? पाणी येत नाही. पाणी येत नाही. 1 दिवसात पाणी येते, मग करायचं काय? डायरेक्ट दमदाटी करून मोटरी काढून देतात त्यांनी. मग आम्ही पाणी वर कसं भरायचं? मॅडम म्हणते 4थ्या मजल्यावरच्या आणि खाली येऊन पाणी भरायचं. मॅडम